राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 30पेक्षा जास्त जागा विजयी होतील असा दावा सुषमा अंधारे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलाय। दरम्यान मला पक्षाची भूमिका मांडण्यापासून प्रवृत्त करून माझा आवाज दाबण्यासाठी यंत्रणाचा गैरवापर होतोय। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांवर कारवाई का करत नाही असा आरोप देखील यावेळेला सुषमा अंधारे यांनी केलाय। आम्ही आमच्या परीने, कारण मला असं वाटतं की मी कायम कायद्याच्या चौकटीत राहून काम करते आणि कुठेही कायद्याचा अनादर होणार नाही, उल्लंघन होणार नाही, शिवराळ भाषा वापरली जाणार नाही याची काळजी घेतली जाते। पण कदाचित विरोधकांना असं वाटत असावं की जर माझ्यावर ईडी लावता येत नाही, सीबीआय लावता येत नाही, माझं क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही, सभांच्या भाषणांमधून माझी भाषा अत्यंत संयत आहे, त्यामुळे ते माझी कुठेही शाब्दिक कोंडी करू शकत नाहीत, तर अशा वेळेला मी न्याय मागत असलेल्या एका प्रकरणी अगदी दुरान्वयही संबंध नसताना त्याला आयोगाचा बादराईन संबंध जोडत मला अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे स्पष्ट। राज्यात काय वातावरण, तुम्ही नागपूरचं हे प्रकरण सांगितलं, तुमची माणसं तिथून राज्यावर फिरलेला काय परिस्थिती आहे? महाविकास आघाडी अनेक सभांमध्ये तुम्ही निवडणुका आम्ही काही त्याच्यात बोलायची गरजच नाही। या निवडणुका जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे आणि जितकी सत्ताधारी लोक जितका यंत्रणांचा गैरवापर करतील, जितकी दमन यंत्रणा वाढीस लागेल, तितका महाविकास आघाडीला लोकांचा प्रतिसाद वाढत जाईल। आता जे काही चित्र मी बघते, मला खात्रीने वाटतं की आम्ही 30+